नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या मराठी हेल्थ चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात खाण्यासारखे पदार्थ या विषयाबद्दल। श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करतात किंवा सात्विक आहार घेतात। या महिन्यात आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि उपवासाच्या काळात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी खाणे फायदेशीर ठरते। 1. फळे। फळे ऊर्जा आणि आवश्यक जीवनसत्वे देतात। श्रावण महिन्यात उपलब्ध असणारी ताजी फळे जसे की पेरू, संत्री, मोसंबी, केळी, सफरचंद यांचे सेवन करावे। फळांचे ज्यूस किंवा नारळ पाणी पिणे देखील शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते। 2. दुग्धजन्य पदार्थ। दूध, दही, पनीर, लस्सी, ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे। हे शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम देतात आणि पोट भरलेले ठेवतात। 3. कंदमुळे। बटाटा, रताळे, स्वीट पोटॅटो, सुरण, अरबी यांसारखी कंदमुळे उपवासाच्या काळात खाऊ शकता। यापासून विविध पदार्थ बनवता येतात आणि ते शरीराला ऊर्जा देतात। 4. राजगिरा आणि शिंगाडा। गहू आणि तांदूळ खाणारे लोक राजगिरा आणि शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतात। राजगिराचे लाडू, थालीपीठ किंवा शिंगाड्याचे वडे हे पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पर्याय आहेत। 5. साबुदाणा। साबुदाणा हा उपवासाच्या काळात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे। साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ किंवा खीर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। साबुदाणा दही किंवा ताकासोबत खाल्ल्यास पचायला सोपा जातो। 6. सुकामेवा। बदाम, काजू, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते। यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि प्रथिने असतात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते। शेंगदाणा लाडू किंवा चिक्की देखील चांगला पर्याय आहे। 7. पालेभाज्या मर्यादित प्रमाणात। काही भाज्या जसे की लौकी, भोपळा आणि बटाटा श्रावण महिन्यात खाऊ शकता। तथापि काही धार्मिक परंपरांमध्ये पालेभाज्या टाळल्या जातात, त्यामुळे आपल्या परंपरेनुसार खाणे योग्य राहील। 1. टाळावे। 1. मांसाहार। श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळला जातो। 2. कांदा आणि लसूण। अनेक जण श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे टाळतात। 3. मसालेदार आणि तळलेले पदार्थ। जास्त तिखट आणि मसालेदार तसेच जास्त तळलेले पदार्थ टाळावे, कारण ते पचायला जड असतात आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो। 4. शिळे अन्न। शिळे अन्न खाणे टाळावे। 5. कढी आणि दही। काही परंपरेनुसार काही ठिकाणी श्रावण महिन्यात कढी आणि दही खाणे टाळले जाते, कारण ते तामसिक मानले जातात। श्रावण महिन्यात सात्विक आणि हलका आहार घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते। यामुळे शरीर शुद्ध राहते आणि उपवासाच्या काळातही ऊर्जा टिकून राहते। तर मित्रांनो, ह्याप्रमाणे श्रावण महिन्यात तुम्ही खाण्यासाठी काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता। यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कृपया कमेंट्समध्ये आम्हाला कळवा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।